Hi everyone, today we are going to continue our topic that is biodiversity conservation and environmental issue. या टॉपिकमध्ये आपण एअर पोल्युशनपर्यंत बघितलं होतं. काल कंट्रोल मेजर्स एअर पोल्युशनच्या कंट्रोल मेजर्समध्ये 3 डिव्हाइसेस बघितले होते आपण, दॅट इज प्रेसिपिटेटर, स्क्रबर आणि एक कॅटलिस्ट कन्व्हर्टर. हे 3 आपण बघितले होते. आणि आज आपण एक केस स्टडी बघणार आहोत ऑफ दिल्ली. द केस स्टडी ऑफ दिल्ली मीन्स दिल्लीमध्ये जे काही एअर पोल्युशनचं रेट इन्क्रीज झालं होतं आणि ते कंट्रोल करण्यासाठी काय काय गव्हर्नमेंटनी इम्प्लिमेंटेशन केले त्यांच्या ॲक्ट्समध्ये, ते बेसिकली आज आपण बघणार आहोत. आणि एक नेक्स्ट टॉपिक दॅट इज नॉईज पोल्युशन. शॉर्ट टॉपिक आहे नॉईज पोल्युशनचा, तेवढा काही डीप डिटेलमध्ये दिला नाही आहे सिलेबसमध्ये. जस्ट एक विचारलाच क्वेश्चन तर शॉर्ट नोट म्हणून वगैरे विचारू शकतात, तोच आपण डिस्कस करणार आहोत. So our topic is a case study of Delhi. A case study of Delhi is basically for controlling vehicular air pollution. Means जे काही दिल्लीमध्ये एक असा इयर आलं होतं, त्या इयरला जो दिल्लीचा एअर पोल्युशनचा रेट आहे, मीन्स एवढी वर्स्ट एअर क्वालिटी झाली होती की इवन फॉर ह्युमन बिंग्स सर्वायवल इज इम्पॉसिबल. मीन्स घरून बाहेर निघणंसुद्धा मीन्स पॉयझनस होतं, अशी कंडिशन क्रिएट झाली होती. ही कंडिशन कंट्रोल करण्यासाठी जे काही व्हेकल होते त्यांचं जे काही इमिशन रेट आहे, मीन्स ज्या काही पॉयझनस गॅसेस व्हेकल्समधून इमिट होतात, तो जो पॉयझनस गॅसेस इमिशनचा रेट आहे, तो रेट कमी करण्यासाठी द कंट्रोलिंग व्हेक्युलर एअर पोल्युशन ॲक्ट, मीन्स आता त्यात काही ॲक्ट्स आहे ते बघायचे आहे. सो हे जे काही ॲक्ट्स इम्प्लिमेंटेशन किंवा जे काही ॲडॅप्टेशन्स केले आहे गव्हर्नमेंटनी त्यांच्या सिस्टीममध्ये, ते बघायचे आहे. दॅट इज फॉर दिल्ली, अ केस स्टडी ऑफ दिल्ली. In 1990, Delhi ranked 4th among 41 most polluted cities in the world. In the year 1990, Delhi was ranked 4th. Means 1919 या इयरला दिल्ली 4th नंबरवर होती. होल वर्ल्डमध्ये जेव्हा 41 पोल्युटेड सिटीज रिटेड डाऊन केल्या गेल्या, कॅल्क्युलेट केल्या गेल्या, त्यामध्ये इंडियातली जी दिल्ली ही सिटी आहे दॅट इज ऑन 4th रँक. And this is the worst condition created in Delhi. So for that the PIL, that is public interest litigation, was sent by Supreme Court to the Delhi government. Means Supreme Court नी एक litigation पाठवलं दिल्ली गव्हर्नमेंटला, that is public interest litigation. Means public interest साठी एक litigation होतं, ते सुप्रीम कोर्टनी दिल्ली गव्हर्नमेंटला सेंड केलं फॉर कंट्रोल द रेट ऑफ एअर पोल्युशन. मीन्स जे काही कंडिशन क्रिएट झाली होती 1990, दिल्ली वॉज रँक 4th अमॉंग ऑल द 41 cities in the world. So to control that situation, the Supreme Court had sent a public interest litigation, that is PIL, to Delhi government to control this situation. जर क्वेश्चन्समध्ये पूर्ण पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन हा वर्ड आला नाही, फक्त PIL आलं तर लक्षात ठेवायचं. आणखी भरपूर शॉर्ट फॉर्म्स बघायचे आहे आपल्याला, तर ते शॉर्ट फॉर्म आणि त्याचे लॉंग फॉर्म्स लर्न करून ठेवायचे, कन्फ्यूज व्हायचं नाही एंट्रान्सेसमध्ये वगैरे. फुल फॉर्म कधी कधी अवॉइड केला जातो, कधी कधी शॉर्ट फॉर्म तिथे मेन्शन असतो, तर त्या टाईमला कन्फ्यूज न होता शॉर्ट फॉर्मसुद्धा लक्षात ठेवायचे. सो जे 1990ला दिल्लीमध्ये कंडिशन क्रिएट झाली होती, ती कंडिशन कंट्रोल करण्यासाठी सुप्रीम कोर्टने दिल्ली गव्हर्नमेंटला पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन सेंड केलं टू कंट्रोल सच सिच्युएशन. आणि हे लिटिगेशन सेंड केल्यानंतर दिल्ली गव्हर्नमेंटनी इन इयर 2002 दिल्ली गव्हर्नमेंट चेंजेस और कन्वर्ट्स ऑल सिटी बसेस रन ऑन CNG. मीन्स हे लिटिगेशन सुप्रीम कोर्टने जेव्हा दिल्ली गव्हर्नमेंटला सेंड केलं, त्यानंतर त्या लिटिगेशनच्या रिस्पॉन्समध्ये इन इयर 2002 दिल्ली गव्हर्नमेंटनी ज्या काही सिटी बसेस होत्या, मीन्स इन एव्हरी सिटी देर आर सिटी बसेस रनिंग ओव्हरऑल. सो ज्या काही सिटी बसेस होत्या ज्या दिल्लीमध्ये रन होत होत्या, त्यांनी त्यांचं जे फ्यूल कन्झप्शन आहे, मीन्स आधी त्या आयदर ऑन डिझेल पेट्रोल या फ्यूलवर रन होत होत्या, तर आफ्टर द लिटिगेशन जेव्हा त्यांना सेंड झालं इन इयर 2002, दिल्ली गव्हर्नमेंट कन्वर्ट्स ऑल द सिटी बसेस टू रन ऑन CNG. सो व्हॉट इज CNG? दॅट इज कंप्रेस्ड नॅचरल गॅस. जे काही फ्यूल यूज टेक्निक होती, मीन्स
ज्या सिटी बसेस रन होत होत्या त्यांची जे फ्यूल यूज टेक्निक आहे त्यामध्ये जे फ्यूल यूज होणार होता आता दॅट इज CNG. मीन्स जे काही फ्यूल कन्झप्शन आहे ते आता CNGचं होणार होतं, दॅट इज कंप्रेस्ड नॅचरल गॅस. मग पेट्रोल डिझेल सोडून CNG का ॲक्सेप्ट केलं, CNG मध्ये का कन्वर्ट केलं? सो द क्वालिटी ऑफ CNGs आर दॅट इज इट इज इकॉनॉमिक, बर्न इफिशियंटली. मीन्स जेव्हा CNG एखाद्या व्हेकलमध्ये यूज होतं तर जे काही इमिशन रेट आहे पॉयझनस गॅसेसचा वॉज लो इन कम्पेअर टू अदर फ्यूल्स बिकॉज CNG बर्न्स इफिशियंटली. आपण एअर पोल्युशनमध्ये आधी शिकलो होतो, जेही फ्यूल इनकम्प्लीट बर्न होतात ते मोर एअर पोल्युटंट रिलीज करतात. दॅट इज आपण कार्बन मोनॉक्साईड शिकलो होतो, एअर पोल्युटंट्समध्ये कार्बन मोनॉक्साईड शिकलो तेव्हा इट इज इमिटेड बाय द इनकम्प्लीट बर्निंग ऑफ फ्यूल. मीन्स जेव्हा फ्यूल इनकम्प्लीट बर्न होतं त्या टाईमला कार्बन मोनॉक्साईड गॅस ही रिलीज होते आणि दॅट इज मोर पॉयझनस. सो हे जे CNG फ्यूल आहे इट बर्न्स इफिशियंटली. मीन्स हे कम्प्लीट इफिशियंटली बर्न होतं विदाउट रिलीज ऑफ एनी पॉयझनस गॅस. जो काही रेट आहे पॉयझनस गॅस इमिशनचा वॉज कम्प्लिटली लो दॅन अदर फ्यूल्स. सो ड्यू टू दॅट रिझन अँड इट इज इकॉनॉमिक ऑल्सो, ते इकॉनॉमिकली सुद्धा वेल होतं. ड्यू टू दॅट रिझन द दिल्ली गव्हर्नमेंट कन्वर्ट ऑल द सिटी बसेस टू रन ऑन CNG. CNG stands for compressed natural gas. So that was first step taken by Delhi government to control the rate of controlling vehicular air pollution. Means air pollution चा जो काही रेट आहे कंट्रोल करण्यासाठी was first step taken in 2002. इयर्स लक्षात ठेवायचे, इयर्समध्ये MCQsमध्ये वगैरे स्टेटमेंट आलं तर इयर्समध्ये आपण बेसिकली कन्फ्यूज होतो की कुठल्या इयरला कुठली स्टेप होती. In 1990 Delhi ranked 4. Then in response to that Supreme Court sent litigation to the Delhi government and in response to this litigation in 2002 Delhi government converts all the city buses to run on CNG. That was first step taken by Delhi government. And next step that is accepting of new fuel policy. ही जी न्यू फ्यूल पॉलिसी आहे ती दिल्ली गव्हर्नमेंटने ॲक्सेप्ट केली अँड दिस न्यू फ्यूल पॉलिसी वॉज फॉर ऑल द व्हेकल्स. त्यांनी स्टेप बाय स्टेप जे सगळे व्हेकल्स होते फ्रॉम 4 व्हीलर 2 व्हीलर 3 व्हीलर जे काही व्हेकल्स होते स्टेप बाय स्टेप प्रत्येक व्हेकलसाठी न्यू फ्यूल पॉलिसी ॲक्सेप्ट केली होती. दॅट इज दिस नॉर्म्स वॉज सेट टू रिड्यूस सल्फर अँड ॲरोमॅटिक कंपाऊंड्स ऑफ पेट्रोल अँड डिझेल. हे जे काही न्यू फ्यूल पॉलिसी आहे ही एक्सेप्ट का बरं केली? बिकॉज जे काही नॉर्मल व्हेकल्स होते, प्रायव्हेट व्हेकल्स होते बेसिकली, फर्स्ट जे काही इम्प्लिमेंटेशन होतं वॉज फॉर पब्लिक ट्रान्सपोर्ट. मीन्स हे जे पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी होतं. बट तरीही जे प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट्स आहे दॅट वॉज त्यांचा जो नंबर आहे इन सिटीज दॅट वॉज इन्क्रीजिंग. सो त्यांच्यात सुद्धा चेंजेस करायला पाहिजे होते. ड्यू टू दॅट रिझन दिल्ली गव्हर्नमेंट हॅड एक्सेप्ट न्यू फ्यूल पॉलिसी. द न्यू फ्यूल पॉलिसी वॉज बेस्ड ऑन टू रिड्यूस द रेट ऑफ सल्फर अँड ॲरोमॅटिक कंपाऊंड ऑफ डिझेल अँड पेट्रोल. डिझेल आणि पेट्रोलच्या यूजमुळे जे काही सल्फर अँड ॲरोमॅटिक कंपाऊंड रिलीज होत होते त्यांचा रेट कमी करण्यासाठी न्यू फ्यूल पॉलिसी एक्सेप्ट करण्यात आली होती. अँड द नेक्स्ट हे झालं फर्स्ट एम न्यू फ्यूल पॉलिसीचं टू रिड्यूस द रेट ऑफ इमिशन ऑफ सल्फर अँड ॲरोमॅटिक कंपाऊंड. अँड नेक्स्ट द स्टेटमेंट ऑर द एम ऑफ न्यू फ्यूल पॉलिसी वॉज अपग्रेडेशन ऑफ इंजिन्स. मग आता आपलं जे एम आहे ते एम ॲक्सेप्ट करण्यासाठी, एम इम्प्लिमेंट करण्यासाठी जे स्टेटमेंट होतं दॅट वॉज अपग्रेडेशन ऑफ इंजिन्स. मीन्स जे काही इंजिन्स आहे आयदर ऑफ 4 व्हीलर 2 व्हीलर 3 व्हीलर त्यांच्यात अपग्रेडेशन होणार होतं. बेसिकली जी जुनी सिस्टीम आहे इंजिन्सची वर्क करण्यासाठी ती अपग्रेड होणार होती इन न्यू सिस्टीम. तर ती सिस्टीम काय आहे दॅट इज ती द सिस्टीम वॉज भारत स्टेज इमिशन स्टँडर्ड या बेसिसवर होती. आता हे भारत स्टेज इमिशन स्टँडर्ड काय आहे हे आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. सो न्यू फ्यूल पॉलिसीचे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. दॅट वॉज इट इज सेट फॉर टू रिड्यूस द इमिशन ऑफ सल्फर अँड ॲरोमॅटिक कंपाऊंड ऑफ पेट्रोल अँड डिझेल. फॉर दॅट द अपग्रेडेशन ऑफ इंजिन वॉज बिंग ॲक्सेप्टेड. मीन्स जे काही एम होतं न्यू फ्यूल पॉलिसीचं ते इम्प्लिमेंट करण्यासाठी द एम इज अपग्रेडेशन ऑफ इंजिन. सो आता अपग्रेडेशन ऑफ इंजिन कशा प्रकारे होणार होतं ते बघणार आहोत. जे अपग्रेडेशन ऑफ इंजिन ही टेक्निक आहे वॉज बेस्ड ऑन
भारत स्टेज इमिशन स्टँडर्ड, जे काही आता एक पर्टिक्युलर स्टँडर्ड सेट करावे लागेल, त्याच स्टँडर्डनुसार जे काही इंजिन्स आहे, बिकॉज टू व्हीलरचं इंजिन वेगळं, फोर व्हीलरचं इंजिन वेगळं, प्रत्येक व्हेकलचे इंजिन्स वेगवेगळे असतात, मग त्यांच्यात अपग्रेडेशन होणार, तर बेसिकली सेपरेट अपग्रेडेशन करावं लागणार. सो दॅट अपग्रेडेशन वॉज बेस्ड ऑन भारत स्टेज इमिशन स्टँडर्ड, दॅट इज स्टँड्स फॉर BS. आता जिथे कुठे BS येणार, BS म्हणजे लक्षात ठेवायचं, दॅट इज भारत स्टेज इमिशन स्टँडर्ड. आता समोर आपण जिथेही BS बघणार आहोत तिथे लक्षात ठेवायचं BS स्टँड फॉर भारत स्टेज इमिशन स्टँडर्ड, अँड दिस इज बेस्ड ऑन युरो नॉर्म्स. युरो नॉर्म्सवर ही जी सिस्टम आहे, स्टँडर्ड आहे, हे बेस होतं. बेसिकली इंडियाने 5 नॉर्म्स और 5 स्टेजेस एक्सेप्ट केली, दॅट इज फ्रॉम BS2 टू BS6. सो आपण BS2 टू BS6 जे काही नॉर्म्स आहेत ते बघणार आहोत. दॅट नॉर्म्स वॉज इन इयर 2001 टू 2017. हे जे काही इयर स्पॅन आहे 17-18 इयर्सचा, या इयर स्पॅनमध्ये इंडियाने फ्रॉम BS2 टू BS6 हे नॉर्म्स ॲक्सेप्ट केले. मग हे नॉर्म्स कशा प्रकारे ॲक्सेप्टेड आहे त्याचा चार्ट तुमच्या सिलेबसमध्ये आहे, तो आपण बघू. सो द फर्स्ट नॉर्म और फर्स्ट stage that was accepted by India, that is for four wheelers, and the cities which are accepted, that is in all metro cities. ज्या काही इंडियामध्ये मेट्रो सिटीज आहेत त्या सगळ्या मेट्रो सिटीजमध्ये फर्स्ट नॉर्म वॉज दॅट इज BS2 ॲक्सेप्टेड झाला फॉर फोर व्हीलर्स. जे काही फोर व्हीलर्सचे इंजिन होते दॅट वॉज बीन अपग्रेडेड अंडर द नॉर्म BS2 इन ऑल मेट्रो सिटीज. ज्या काही मेट्रो सिटीज आहे त्यामध्ये जे प्रायव्हेट आयदर गव्हर्नमेंट जे काही व्हेकल्स होते फोर व्हीलर, त्यामध्ये अपग्रेडेशनसाठी जो नॉर्म यूज केला दॅट इज BS2. नेक्स्ट नॉर्म विच वॉज ॲक्सेप्टेड फॉर अगेन फोर व्हीलर अँड द नॉर्म इज BS3. हे नॉर्म्सच्या अंडर काय काय अपग्रेडेशन झाले हे सिलेबसमध्ये मेन्शन नाही आहे, फक्त नाव मेन्शन आहे दॅट इज BS2 BS3. हे फक्त नावच तुमच्या सिलेबसमध्ये आहे, तेच तेवढे लक्षात ठेवा. फर्स्ट नॉर्म वॉज फॉर फोर व्हीलर दॅट इज BS2 accepted in all the metro cities. Then second norm was for BS3 that is also for four wheelers, and this was accepted in whole country, not for particular cities. It was accepted in whole country in October 2010. Years and months आता इथे येणार आहे समोर, ते years आणि months सुद्धा लक्षात ठेवायचे. BS3 accepting the year and month that is October 10 and accepted in whole country. Then second norm was BS4 accepted for four wheelers and in 13 mega cities. ज्या काही इंडियाच्या 13 मेगा सिटीज आहे त्या 13 मेगा सिटीजमध्ये BS4 accepted झाला फॉर ऑल द फोर व्हीलर्स. मीन्स फोर व्हीलर्स अपग्रेडेशन 3 स्टेजेसमध्ये झालं, दॅट इज BS2 BS3 BS4. सिटीज व्हॅरी होतात, या सिटीजसुद्धा लक्षात ठेवायच्या. 13 सिटीजमध्ये ज्या सिटीज आहे दॅट इज दिल्ली, NCR, मुंबई, कलकत्ता, चेन्नई, बेंगलोर, सुरत, that is Karnataka, Agra, Lucknow and Solapur. That is the city comes under 13 mega cities which accepted BS4 for four wheelers. And then next is again BS3 was repeated for two wheelers. Means इथे BS3 फोर व्हीलर साठी accepted होता, आता again BS3 was accepted for two wheelers, that is accepted in all country in October 2010. इथे सुद्धा होल कंट्री ऑक्टोबर 2010 अँड टू व्हीलरसाठी सुद्धा इन द होल कंट्री ऑक्टोबर 2010. अँड अगेन BS13 वॉज अगेन एक्सेप्टेड फॉर थ्री व्हीलर्स इन सेम इयर अँड इन सेम स्पेस, दॅट इज फॉर होल कंट्री इन ऑक्टोबर 2010. दॅट आर द 5 नॉर्म्स विच आर एक्सेप्टेड फॉर फोर व्हीलर, टू व्हीलर अँड थ्री व्हीलर रिस्पेक्टिवली to the whole countries and some cities of country. That is basically a chart of the norms. Means आपण जे भारत स्टेज इमिशन स्टँडर्ड दॅट इज BS हे जे काही नॉर्म्स इंडियाने एक्सेप्टेड केले स्टेप बाय स्टेप टू कंट्रोल द पोल्युशन रेट ऑफ इंडिया, दॅट इज दिस नॉर्म्स. हे नॉर्म्स लक्षात ठेवायचे आणि कुठला नॉर्म कुठल्या व्हेकलसाठी होता हे सुद्धा लक्षात ठेवायचं. एंट्रान्सेस अँड MCQs अँड इवन फॉर मॅच द फॉलोविंग.
हे नॉर्म्स सिटीज व्हेकल्स विचारल्या जाऊ शकतात, सो बी प्रिपेअर फॉर इट. दिस इज बेसिकली भारत स्टेज इमिशन स्टँडर्ड, हे त्याचे नॉर्म्स, त्याच्या स्टेजेस. आता आपण हे जे काही 5 नॉर्म्स बघितले यामध्ये 5th नॉर्म वॉज मिसिंग दॅट इज BS5 वॉज नॉट मेन्शन्ड. So why there was not acceptance of BS5? So we are going to discuss the reason behind not acceptance of BS5 in these norms. जे BS5 आहे, आपण जे काही 5 नॉर्म बघितले यामध्ये BS5 नॉर्मचं मेन्शन नाही आहे. मग इंडियन गव्हर्नमेंटनी BS5th नॉर्म का ॲक्सेप्ट केला नाही याचं रिझन बघणार आहोत. दॅट वॉज इन 2001 BS2 वॉज ॲक्सेप्टेड. मीन्स in 2001 BS2 was accepted. मीन्स जेव्हा फर्स्ट भारत स्टेज इमिशन स्टँडर्डचा नॉर्म ॲक्सेप्ट केला गेला दॅट इज इन 2001. अँड अकॉर्डिंग टू दॅट जे काही व्हेकल्स होते दॅट विल रन ऑन CNG अँड LPG. मीन्स जे काही BS2 नॉर्म होता त्याच्या अकॉर्डिंग जे ही व्हेकल्स आहे ते CNG अँड LPG या फ्यूलवर रन होणार होते. दिस नॉर्म वॉज ॲक्सेप्टेड फॉर डिक्रीजिंग द रेट ऑफ मीन हे जे काही नॉर्म्स आहे इवन 2, 3rd, 4th, 5th मीन्स सॉरी नॉट 5th जे काही 4th हे जे काही नॉर्म्स आहे दॅट वॉज ॲक्सेप्टेड फॉर डिक्रीज द रेट ऑफ इमिशन ऑफ सल्फर अँड ॲरोमॅटिक कंपाऊंड इन द फ्यूल. मीन्स फ्यूलमध्ये जे काही सल्फर अँड ॲरोमॅटिक कंपाऊंडचं इमिशन होतं ते इमिशन कमी करण्यासाठी हे नॉर्म्स ॲक्सेप्ट केले होते. मग जेव्हा फर्स्ट नॉर्म ॲक्सेप्ट झाला दॅट इज यूज ऑफ CNG अँड LPG इन व्हेकल्स. मीन्स CNG अँड LPG फ्यूल व्हेकल्समध्ये यूज करायचं दॅट वॉज BS2 लॉ ॲक्सेप्टेड इन इयर 2001. मीन्स अकॉर्डिंग टू धिस लॉ जे आधी इमिशनचं रेट होतं व्हेकल्स दॅट वॉज 50 ppm फॉर डिझेल, 150 ppm फॉर पेट्रोल. हे इमिशनचे रेट आहे. मीन्स ज्या रेटनी पॉयझनस गॅसेस इमिट होतात और हे फ्यूल यूज्ड होतात हा रेट आहे त्याचा दॅट इज 50 ppm फॉर डिझेल, 150 ppm for petrol and aromatic hydrocarbons are used in 42%. हा पहिलेचा रेट होता. मग हा रेट कंट्रोल करण्यासाठी आणि जे काही नॉर्म्स यूज केले त्या नॉर्म्सच्या नंतर याच जो कन्झप्शनचा रेट होता दॅट वॉज 50 ppm फॉर पेट्रोल. आधी 150 ppm फॉर पेट्रोल होता. आफ्टर युजिंग दिस नॉर्म द रेट वॉज 50 ppm for petrol and diesel and hydrocarbons combiningly consume 35%. आधी singly aromatic hydrocarbons are consuming 42%, but after implementation of all these norms the rate was combining diesel and hydrocarbons consumption was 35%. This was decreasing in rate of poisonous gases emission. So for that government directly adopted BS6. This is 6. So हे जे काही रिड्यूसिंग रेट होता हा रिड्यूसिंग रेट यूज करण्यासाठी आणि आणखी रिड्यूस करण्यासाठी गव्हर्नमेंटने डायरेक्टली BS6 अडॅप्ट केला. The BS6 was adopted in year 2018 and that was again for decreasing rate of CO2 and SO2 of Delhi. मीन्स जे काही दिल्लीत जे रेट होतं CO2 आणि SO2चं ते रिड्यूस करण्यासाठी गव्हर्नमेंटनी डायरेक्टली BS6 अडॅप्ट केला. BS5 हा नॉर्म आहे तो अडॉप्ट केला नाही. ड्यू टू दॅट रिझन इन दिस चार्ट द BS5 नॉर्म वॉज मिसिंग. सो दिस इज द रिझन बिहाइंड द मिसिंग ऑफ BS5 नॉर्म इन दिस चार्ट. या चार्टमध्ये आपण 4th पर्यंत बघितलं आणि 6th नॉर्म दॅट इज BS6 वॉज अडॉप्टेड इन 2018 and was for reducing rate of CO2 and SO2 of Delhi. दिल्लीचं जे CO2 and SO2चं रेट आहे ते रेट कमी करण्यासाठी गव्हर्नमेंटनी डायरेक्टली BS6 नॉर्म अडॉप्ट केला इन इयर 2018. दॅट वॉज बेसिकली द अपग्रेडेशन इन इंजिन्स स्टेप बाय स्टेप and त्या स्टेप्स आर डिपेंडिंग अपॉन द भारत स्टेज इमिशन स्टँडर्ड दॅट इज BS. दिस इज बेसिकली द कंट्रोलिंग व्हेक्युलर एअर पोल्युशन द केस स्टडी ऑफ दिल्ली. आपण हे पूर्ण जे आतापर्यंत बघितलं दॅट वॉज केस स्टडी ऑफ दिल्ली. मीन्स दिल्लीमध्ये जे काही गव्हर्नमेंटनी न्यू टेक्निक्स यूज केल्या टू रिड्यूस द रेट दॅट वॉज दिस अ केस स्टडी ऑफ दिल्ली.
स्टार्टिंगला इन 1990 दिल्ली रँक्ड 4th. मीन्स या केस स्टडीची और या चेनची स्टार्टिंग कुठून झाली? दॅट वॉज जेव्हा दिल्ली 4th नंबरवर होता इन होल कंट्रीज. जेव्हा होल वर्ल्डमधल्या मोस्ट पॉप्युलेटेड सिटीज नोट डाऊन केल्या गेल्या त्या टाईमला दिल्ली वॉज ऑन 4th रँक इन 1990. मग जेव्हा 1990ला दिल्ली 4th रँकवर होती त्या टाईमला सुप्रीम कोर्ट हॅड सेंड द लिटिगेशन दॅट इज पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन टू द दिल्ली गव्हर्मेंट अँड इन रिस्पॉन्स टू दॅट इन 2002 मग 2002 पासनं दिल्ली गव्हर्मेंटनी त्यांची एअर पोल्युशन रेट कमी करण्यासाठी जे काही न्यू ॲडॅप्टेशन्स केल्या दॅट वॉज बेसिकली ऑल द केस स्टडी ऑफ दिल्ली. सो आपण हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे इन पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ बोर्डमध्ये बिकॉज ही जी केस स्टडी आहे दॅट वॉज लेटेस्ट न्यूज अँड अपडेट्सवर डिपेंडेड आहे. सो याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. सो बेसिकली क्वेश्चनमध्ये मेन्शन काय करायचं, स्टार्टिंग कुठून करायची? दिस क्वेश्चन वॉज बेस्ड ऑन एअर पोल्युशन. एअर पोल्युशनवर बेस आहे. सो स्टार्टिंगला एअर पोल्युशनचं इंट्रोडक्शन द्यायचं. त्यानंतर इन इयर 1990 पासून आन्सर रायटिंग स्टार्ट करायची. तुम्ही आयदर पॉईंट्समध्ये लिहू शकता, पॅराग्राफ्समध्ये लिहू शकता. तुम्हाला जी टेक्निक इझी वाटेल त्यामध्ये होल आन्सर मेन्शन करायचं. स्टार्टिंगला धिस आन्सर वॉज इन्क्लुडेड इन एअर पोल्युशन. सो इंट्रोडक्शनमध्ये एअर पोल्युशनची जे काही 2-3 लाईनमध्ये इंट्रोडक्शन देता येईल ते इंट्रोडक्शन द्यायचं. त्यानंतर इयर 1990 दिल्ली रँक 4th पासून आन्सर रायटिंग स्टार्ट करायची. सगळेच इयर्स त्यांचे ॲक्ट मग जे काही शॉर्ट फॉर्म लॉंग फॉर्म आहे ते मेन्शन करून चार्टसुद्धा इफ पॉसिबल मेन्शन होत असेल तर मेन्शन करायचाच बिकॉज हा चार्ट इम्पॉर्टंट आहे केस स्टडी ऑफ दिल्लीमध्ये. त्यानंतर चार्ट मेन्शन केल्यानंतर हे जे काही एंडिंग आहे दॅट इज 2018 पर्यंत जे काही आन्सर रायटिंग आहे तिथपर्यंत एंड करून कन्क्ल्युजनमध्ये मग तुम्हाला कन्क्ल्युजनमध्ये एंडिंग पार्ट जो काही वाटत असेल केस स्टडीच्या रिलेटेड दॅट वॉज विल इन्क्लूड इन कन्क्ल्युजन. सो दिस इज बेसिकली अ केस स्टडी ऑफ दिल्ली. हे जेवढे काही अपग्रेडेशन इम्प्लिमेंटेशन दिल्ली गव्हर्नमेंटनी केले टू द इयर 2018 पर्यंत जे काही अपग्रेडेशन केले बट इन इयर 2006 तुम्ही इन इयर 2016 न्यूज ऐकल्याच असेल दॅट इज फ्रॉम डेटेड 1st to 9th नोव्हेंबर. जे काही 1st to 9th नोव्हेंबर आहे इन विंटर सीझन दिल्लीमध्ये जो स्मॉगचा रेट आहे वॉज टू मच इन्क्रीज म्हणजे खूप इन्क्रीज झाला होता आणि पोल्युशन रेटसुद्धा इन्क्रीज झालं होतं. दॅट इज द एअर क्वालिटी रेट वॉज इन्क्रीज फ्रॉम 2.55 PM to 10 PM. दॅट वॉज नॉट अ टाईम. PM इथे आहे म्हणून तुम्ही टाईम समजाल बट दॅट वॉज नॉट अ टाईम. इट इज अ रेट ऑफ एअर क्वालिटी. तो जो एअर क्वालिटीचा रेट आहे वॉज वर्स्ट अमॉंग सिन्स इयर 1999 पासनं 2016 पर्यंत जो 1st to 9th नोव्हेंबर जो एअर क्वालिटीचा रेट आहे दॅट वॉज वर्स्ट अमॉंग मीन्स सिन्स 1990 पासनं जो रेट होता तो 2016च्या 1st and 9th नोव्हेंबरला वॉज टू वर्स्ट अँड इट कॉजेस स्मॉग ही कंडिशन तिथे क्रिएट झाली होती. एवढंही इम्प्लिमेंटेशन करून दिल्लीची जी एअर क्वालिटीचा रेट आहे जेवढा कंट्रोल व्हायला पाहिजे होता त्या रेटपर्यंत कंट्रोल झाला नाही. अँड ड्यू टू दॅट रिझन इन 2016 फ्रॉम 1st to 9th November Delhi faces the condition of smog. This is the latest news about the Delhi and this was a complete case study of Delhi that was for controlling vehicular air pollution. And फक्त दिल्लीमध्येच अपग्रेडेशन झालं का की एअर पोल्युशनसाठी तर नाही, होल कंट्रीमध्ये सुद्धा एक नवीन दॅट इज बेसिकली योजना आपण म्हणू शकतो दॅट वॉज launched by respected PM that is in 1st May 2016 PM launched PM Ujjwala Yojana. That is the Yojana. In that Yojana under 50 million LPG connection was donated to the humans of BPL family. Means ज्या काही BPL फॅमिलीच्या वुमन्स होत्या त्यांना बेसिकली मीन्स
एका वुमनला एक असे 50 मिलियन्स LPG सिलेंडर्स और कनेक्शन आहे ते प्रोव्हाइड करण्यात आले होते. अँड दिस योजना वॉज स्टार्टेड ऑन 1 मे 2016. CET मध्ये बेसिकली अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात, सो प्रिपेअर फॉर इट. डेट लक्षात ठेवायची. अँड दिस वॉज योजना ही सुद्धा लक्षात ठेवायची. दिस इज बेसिकली फॉर होल कंट्री. होल कंट्रीमध्ये हा जो ॲक्ट आहे और बेसिकली सिस्टीम आहे ती लॉन्च करण्यात आली होती. दिस ऑल कम्स अंडर द कंट्रोलिंग व्हेहिक्युलर एअर पोल्युशन ॲक्ट. सो दिस इज बेसिकली होल द कंट्रोलिंग व्हेहिक्युलर एअर पोल्युशन ॲक्ट, अ केस स्टडी ऑफ दिल्ली. हा झाला आपला एक पार्ट, मीन्स आजचा जो इम्पॉर्टंट टॉपिक होता दॅट इज केस स्टडी ऑफ दिल्ली, हा आपण कंप्लीट बघितला. त्यानंतर एक शॉर्ट टॉपिक आहे दॅट इज नॉईज पोल्युशन. आता आपण एअर पोल्युशन बघितलं, सिमिलरली दॅट वॉज नॉईज पोल्युशन. आपण पोल्युशन हे लहानपणीपासून शिकत आहोत. मग त्यातले जे एअर पोल्युशन होतं त्यातसुद्धा त्याच बेसिक गोष्टी होत्या की इंडस्ट्रीजमधनं होणारे इमिशन्स, व्हेकल्समधनं होणारे इमिशन्स और हाऊसहोल्ड वर्कमधनं होणारं जे काही पॉयझनस गॅसेसचं इमिशन आहे दॅट वॉज अ रिझन फॉर कॉझिंग एअर पोल्युशन. सिमिलरली नॉईज पोल्युशनचं सुद्धा तेच रिझन आहे. ज्या काही डोमेस्टिक और इंडस्ट्रीज जे काही नॉईज क्रिएट करतात दॅट वॉज मोर आयदर 150 डेसिबल और मोर दॅन इट. हा जो काही नॉईज रेट आहे या रेटनी जो काही नॉईज क्रिएट होतो दिस नॉईज कॉजेस नॉईज पोल्युशन. and for that controlling noise pollution our India has accepted or implemented the act that is the Air Act, that is for prevention and control of noise pollution. जरी हा Air Act असला तरी it was for controlling of noise pollution because noise pollution is also a part of air pollution. Air pollution चाच part आहे because noise travels in the air. That's why the Air Act in 1981 and amendment was done on the year that is 1987. Amendments में त्याच्यात काही कंडिशन्स मध्ये चेंज करण्यात आला इन द इयर 1987. हा जो ॲक्ट आहे एअर ॲक्ट तो फर्स्ट इम्प्लिमेंट करण्यात आला इन द इयर 1981. मग त्यातल्या काही कंडिशन्समध्ये अमेंडमेंट करण्यात आली इन द इयर 1987. दिस वॉज बेसिकली द ॲक्ट फॉर कंट्रोलिंग नॉईज पोल्युशन. आणि जो नॉईज एअर पोल्युशन कॉज करतो त्याचा जो रेट आहे दॅट वॉज 150 डेसिबल और मोर दॅन इट. 150 डेसिबल किंवा त्याच्यापेक्षा जो वरचा रेट आहे नॉईजचा दॅट कॉजेस नॉईज पोल्युशन. आता नॉईज पोल्युशन कुठनं क्रिएट होतं दॅट इज आयदर फ्रॉम डोमेस्टिक इंडस्ट्रीज. जे काही नॉईज क्रिएटिंग सोर्सेस आहे त्यामधनं जो नॉईज क्रिएट होतो दिस कॉजेस अ नॉईज पोल्युशन. यासाठी सुद्धा आपल्या गव्हर्नमेंटने खूप काही अपग्रेडेशन केले आहे की आता आफ्टर 10 PM कुठलाही नॉईज, कुठलीही पार्टी किंवा कुठलाही इव्हेंट असेल तिथे कुठल्याही प्रकारचा हाय व्हॉल्यूम यूज होत नाही आफ्टर 10 PM. दॅट वॉज अपग्रेडेशन ऑफ गव्हर्नमेंट. सो दिस इज बेसिकली अ नॉईज पोल्युशन. नॉईज पोल्युशनमध्ये शॉर्ट नोट क्वेश्चन आलास तर बेसिकली त्यात मेन्शन काय करायचं, फर्स्ट नॉईज पोल्युशन काय आहे ते मेन्शन करायचं, देन ॲक्ट मेन्शन करायचे. मग नॉईज पोल्युशनसाठी जे काही अपग्रेडेशन झाले आहेत ते अपग्रेडेशन मेन्शन करायचे. दॅट इज विल कम्स अंडर आन्सर रायटिंग ऑफ नॉईज पोल्युशन. आजच्या टॉपिकमधला इम्पॉर्टंट क्वेश्चन वॉज अ केस स्टडी ऑफ दिल्ली. आपण कंप्लीट केस स्टडी, त्यांचे इयर, मग ज्या काही स्टेजेस आहे अडॅप्टेशनच्या आता कंप्लीट स्टेजेस बघितल्या. सो दिस इज बेसिकली अ केस स्टडी ऑफ दिल्ली अँड अ शॉर्ट टॉपिक दॅट इज नॉईज पोल्युशन. आज आपण नॉईज पोल्युशनपर्यंत बघितलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण वॉटर पोल्युशन काय आहे, बिकॉज 3 टाईप्स ऑफ मेन जे 3 टाईप्स ऑफ पोल्युशन असतात दॅट इज एअर, नॉईज अँड वॉटर. सो एअर कंप्लीट झाला. नॉईजमध्ये सुद्धा खूप शॉर्ट मेन्शन आहे सिलेबसमध्ये जे मी सांगितलं तुम्हाला. आणि नेक्स्ट आपला जो पार्ट राहणार आहे दॅट इज ऑफ वॉटर पोल्युशन जो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो आज टुडेज लेक्चर वॉज ऑल अबाउट अ केस स्टडी ऑफ दिल्ली अँड अ शॉर्ट टॉपिक दॅट इज नॉईज पोल्युशन. दिस इज ऑल अबाउट टुडेज टॉपिक. तुम्ही शॉर्ट नोट्सचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि काही क्वेरीज असेल, काही सजेशन असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. दिस इज ऑल अबाउट टुडेज टॉपिक. थँक्यू.